हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे prajaktaskitchen.com या चॅनलवर। आज तुमच्यासोबत मी रिच चॉकलेट गनाश केक कसा तयार करायचा याची रेसिपी शेअर करणार आहे। या केकमध्ये आपण कुठेही क्रीमचा वापर करणार नाहीये, फक्त चॉकलेट गनाशने आपल्याला हा संपूर्ण केक कव्हर करायचा आहे। तर हा केक कसा तयार करायचा, यासाठी गनाश कशा पद्धतीने तयार करायचे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा। तर चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। सगळ्यात आधी मी मॉर्डे कंपनीचं डार्क चॉकलेट कंपाऊंड इथे घेतलेलं आहे आणि हे 300 ग्रॅम आहे। तर हे आता मी संपूर्ण मेल्ट करून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता चॉकलेट एकदम छान असं मेल्ट झालेलं आहे आणि हे गनाश आपण दुधापासून तयार करणार आहोत। तर दुधाचं नेमकी प्रमाण काय आहे हे मी तुम्हाला सांगते। तर इथे मी सगळ्यात आधी 3 टेबलस्पून एवढं दूध ॲड केलेलं आहे आणि ते आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण क्रीमपासून गनाश तयार करतो, फ्रेश क्रीमपासून जे आपण गनाश तयार करतो त्याचं प्रमाण ठरलेलं असतं। 2 भागामध्ये जर तुम्ही चॉकलेट घेत असाल तर एक भाग तुम्हाला क्रीम ॲड करायची असते, परंतु हेच गनाश जेव्हा तुम्ही दुधापासून तयार करायला जातात तेव्हा त्याचं प्रमाण मात्र थोडंफार मागे पुढे होऊ शकतं। आता हे 3 टेबलस्पून मिल्क यामध्ये ॲड केल्यानंतर मी पुन्हा यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की चॉकलेट थोडं कर्डल झाल्यासारखे दिसेल, परंतु जेव्हा तुम्ही व्यवस्थित ते मिक्स करत जाल तर थोड्याच वेळात ते गनाशच्या कन्सिस्टन्सीमध्ये येईल। तर अशा प्रकारे आपण हे कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे आणि जर आपल्याला गरज भासली तरच आपण यामध्ये ॲड करणार आहोत दूध। तर इथे मी आत्तापर्यंत दूध ॲड केलेलं आहे, तरीही मला हे गनाश थोडं थिक वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखीन 1 टेबलस्पून एवढं दूध ॲड करणार आहे। तर इथे एकूण संपूर्ण जे आपण गनाशमध्ये 300 ग्रॅम चॉकलेटमध्ये जे दूध वापरलेलं आहे ते आहे 6 टेबलस्पून। मला 6 टेबलस्पून लागलं, याचा अर्थ तुम्हालाही ते 6 टेबलस्पून लागेलच असे नाही, तुम्हाला मे बी 5 टेबलस्पून सुद्धा लागू शकते किंवा त्यापेक्षा थोडं जास्तही लागू शकतं। त्यामुळे गनाश तयार करताना त्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करत जायचं आहे आणि आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीचं गनाश तयार करायचं आहे त्याप्रमाणे ते तयार करायचं आहे। तर बघा, या पद्धतीचं एवढ्या थिकनेसमध्ये आपल्याला गनाश तयार करायचं आहे आणि ते आपल्याला आता थंड होण्यासाठी रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे। आता इथे मी 6 इंचाचा चॉकलेट स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे आणि याला पाण्याने व्यवस्थित सोक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जे प्रिपेअर केलेलं गनाश आहे हे मी रूम टेम्परेचरलाच ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे। रूम टेम्परेचरलाच आपल्याला ते थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जसं आपण क्रीमचा लेअर देतो त्याचप्रमाणे गनाशचा सुद्धा लेअर द्यायचा आहे। तर तुम्हाला जेवढं चॉकलेटचं प्रमाण आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। तर बघा, अशा प्रकारे पॅलेट नाईफने आपल्याला एक त्याचा लेअर द्यायचा आहे। खूप जाड पण त्याचा लेअर द्यायचा नाही आहे, कारण खाताना ते खूप गोड लागतं, खूप स्वीटनेस देतं, त्यामुळे तुम्ही एक हलका लेअर त्याचा अप्लाय करायचा आहे। त्यानंतर सगळ्यात वरचा जो लेअर आहे तो मी अपसाईड डाऊन ठेवलेला आहे आणि आपण याच्या आधी गॅप्स फिलअप करून घेणार आहोत आणि मग बाकीचे लेअर एकावर एक आपण अरेंज करणार आहोत। जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या केकच्या ऑर्डर येतात तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हा जो गनाश कवर केक असतो हा वजनाला जास्त भरतो। आपल्याला पाव किलोचा केक स्पॉन्ज त्यामध्ये वापरायचा असतो आणि गनाश आपण कितीही कमी वापरलं तरी त्याचं वजन हे 500 प्लस म्हणजे 500 ग्रॅमपेक्षा जास्त भरतं। त्यामुळे या अशा केकच्या किमती ठरवताना तुम्ही साधारणतः 500 रुपये ते 600 रुपये अर्धा किलो असे याचे रेट ठेवू शकता, कारण हे वजनालाही हेवी असतात आणि खूप रिच चॉकलेटने तयार केलेले असतात। हा केक तयार करण्यासाठी मला 300 ग्रॅमचं आपण जेवढं गनाश केलं होतं तेवढं संपूर्ण या केकसाठी मला लागलेलं आहे। त्यामुळे तुम्ही किमती ठरवताना त्याच्या 500 ते 600 पर हाफ केजी अशा प्रकारे याच्या किमती ठेवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता आपण 3ही लेअर एकावर एक अरेंज करून घेतलेले आहेत आणि याचा एक पातळ कोट देऊन मी या केकला क्रम कोट करून घेणार आहे। आपण जे इथे गनाश प्रिपेअर केलेलं आहे ते खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको। जर पातळ असेल तर आपले लेअर एकावर एक व्यवस्थित स्टिक होणार नाही,
आणि जर आपण इथे गनाश खूप थिक वापरलं तर पॅलेट नाईफला चिटकून आपला केक स्पॉन्ज तुटू शकतो आणि आयसिंग करताना सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो। त्यामुळे गनाशची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम व्यवस्थित हवी। आता हा केक मी थोडा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता, 15 ते 20 मिनिटं मी हा सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित हा सेट झालेला आहे। आता यावर मी गनाशचा आणखीन एक लेअर आपल्याला द्यायचा आहे, कारण अशा एवढ्या क्रम कोटिंगमध्ये फिनिशिंग चांगली दिसत नाही। त्यामुळे इथे मी पुन्हा गनाश घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या गनाशने संपूर्ण केक कव्हर करायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा अशा प्रकारचे केक केले जातात तेव्हा त्याला ॲटलिस्ट 2 लेअर देणे तरी आवश्यक असते। तर आपण साईडने आणि वरच्या बाजूने व्यवस्थित गनाश अप्लाय करायचा आहे। तर जेव्हा आपण चॉकलेटचे केक अशा प्रकारचे तयार करतो तेव्हा फिनिशिंगला ते थोडेसे अवघड जातात। त्यामुळे आपला पॅलेट नाईफ आपण गरम पाण्यामध्ये डिप करून इथे वापरायचा आहे, त्यामुळे चांगली फिनिशिंग येण्यास मदत होते। तर आता माझा केक गनाशने पूर्णपणे कव्हर करून झालेला आहे आणि मी पॅलेट नाईफ अशा प्रकारे गरम पाण्यात बुडवून याला पुन्हा एकदा एक फिनिशिंग टच देऊन घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता लगेच त्याचा लुक चेंज होतो, त्याला एक प्रकारची शाईन येते आणि एक प्रकारचं व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा येतं। त्यामुळे गनाशचे केक करताना गरम पाण्याचा वापर करा किंवा तुम्ही पॅलेट नाईफ थोडासा गरम करून आपल्या गॅसवर गरम करून तोही वापरू शकता। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही इथे करू शकता। तर अशा प्रकारे सगळा केक मी पुन्हा एकदा व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर एका स्क्रेपरचा वापर करून इथे आपण कोमची डिझाईन काढून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता नॉर्मल आयसिंग केकमध्ये जशी आपण डिझाईन करतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा या केकला मी ती डिझाईन करून घेतलेली आहे। आता जे गनाश आपण प्रिपेअर केलं होतं त्यातील काही गनाश मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढलेला आहे आणि उरलेलं गनाश जे आहे ते मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपल्याला ड्रिपिंग द्यायची आहे, त्यासाठी या गनाशमध्ये मी 1 टीस्पून एवढं पुन्हा एकदा दूध ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला आता ड्रिपिंग द्यायची आहे। त्यामुळे थिक गनाश वापरून इथे चालणार नाही, तर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी लिक्विडी करायची आहे आणि त्यानंतर इथे मी ब्लॅक जेल कलर वापरलेला आहे। हे एकदम ऑप्शनल आहे, परंतु जर तुम्हाला डार्क इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही इथे ब्लॅक कलर वापरू शकता। आणि हे गनाश मी एका पायपिंग बॅगमध्ये फिलअप करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारची इथे ड्रिपिंग देऊन घेणार आहे। इथे ड्रिपिंग देताना मला संपूर्ण खाली आपला ड्रॉप जाईल इतपत मला ड्रिपिंग द्यायची आहे। त्यामुळे मी ते डॉट्स जे आहे ते आपण एक्स्ट्रा थोडंसं गनाश त्यामध्ये ॲड करून अशा प्रकारचे ड्रॉप्स इथे देऊन घेत आहे, ज्यामुळे गनाश ड्रिप होऊन एकदम खाली बॉटमपर्यंत येईल। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची ड्रिपिंग मी इथे देऊन घेतलेली आहे आणि खूप सुंदर ही ड्रिपिंग दिसते आणि अशी ड्रिपिंग जर असेल तर आपल्याला बॉर्डरसुद्धा काढण्याची गरज पडत नाही। हीच एक सुंदर बॉर्डर अशी दिसून येते। तर आता संपूर्ण केकला ड्रिपिंग देऊन झालेली आहे। आता उरलेलं जे गनाश होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तुम्ही इथे बघू शकता ते आता थिक झालेलं आहे। तर याला मी 5 ते 6 सेकंद पुन्हा एकदा मायक्रोवेव्ह करून आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता याची कन्सिस्टन्सी थोडीशी मेल्ट झालेली आहे। त्यानंतर यामध्ये मी पुन्हा ब्लॅक जेल कलर ॲड केलेला आहे। ही सुद्धा स्टेप टोटली ऑप्शनल आहे। आता हे गनाश आपल्याला केकवर पोर करण्यासाठी इथे मी 1 M नंबरचं नोझल वापरणार आहे। ते एका पायपिंग बॅगमध्ये मी फिलअप करून घेतलेलं आहे, परंतु जेव्हा आपण पूर्ण चॉकलेटमध्ये डिझाईन काढतो तेव्हा त्याला जास्त प्रेशर द्यावं लागतं। त्यामुळे नेहमी अशा वेळेस 2 पायपिंग बॅग आपल्याला इथे वापरायच्या आहेत। मी 2 पायपिंग बॅग एकमेकांमध्ये इन्सर्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण जे चॉकलेट गनाश आता थिक थोडंसं ठेवलेलं होतं ते मी यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपण आता रोझेट डिझाईन काढणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं रोझेट तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारचे सगळे रोझेट्स मी इथे काढून घेणार आहे।
इथे तुम्ही कोणत्याही प्रकारची डिझाईन काढू शकता। इथे मी आता रोझेटने पूर्ण साइड्स कव्हर करणार आहे आणि मध्ये आपण थोडीशी वेगळी डिझाईन करणार आहोत। तर अशा प्रकारे संपूर्ण रोझेटने मी हा केक कव्हर करून घेत आहे। त्यानंतर आपण साइडला जी ड्रिपिंग दिलेली होती त्याच ड्रिपिंग गनाशने आपण इथे मध्ये अशी डिझाईन काढून घेणार आहोत। आता हा डिझायनिंग सेक्शन आहे, हा तुमच्यावर डिपेंड करतो तुम्हाला कशा पद्धतीने केक डेकोरेट करायचा आहे। त्यानंतर इथे मी काही गोल्डन स्प्रिंकलर्सचा वापर करून अशा प्रकारे प्रत्येक रोझेटमध्ये एक गोल्डन स्प्रिंकलर ठेवणार आहे आणि माझ्याकडे काही ग्लिटर अवेलेबल आहे, गोल्डन ग्लिटर म्हणतात त्याला। सो हे ग्लिटर मी केकवर स्प्रिंकल करून घेणार आहे। आता ही सुद्धा स्टेप ऑप्शनल आहे, परंतु डार्क चॉकलेट आणि गोल्डन हे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, त्यामुळे इथे मी या ग्लिटरचा इथे वापर केलेला आहे। तर तुम्ही इथे डस्ट सुद्धा वापरू शकता। तर अशा प्रकारे आपला रिच चॉकलेट गनाश ट्रफल केक इथे तयार झालेला आहे। ट्रफल कसे तयार करायचे, हे गनाश कसे तयार करायचे, पोरिंग कन्सिस्टन्सीचं गनाश कसं असतं आणि पाइपिंग गनाशची कन्सिस्टन्सी कशी असावी हे तुम्हाला मी इथे सगळं सांगितलेलं आहे। पाइपिंग गनाश याचा अर्थ आपण जे रोझेट काढलेले आहेत ते आपण पाईप केलेले आहेत, म्हणजेच पाइपिंग बॅगच्या थ्रू काढलेले आहेत। आणि पोरिंग गनाश म्हणजे आपण साईडला जी ड्रिपिंग दिलेली आहे त्याला पोरिंग गनाश म्हटलं जातं। तर अशा प्रकारे एकाच गनाशमधून दोन वेगवेगळे गनाश कसे तयार करायचे हे तुम्हाला या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि या गनाशने संपूर्ण केक कसा कव्हर करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर हा रिच गनाश केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता तुम्हाला हा रिच चॉकलेट केक मी कट करून दाखवणार आहे, कारण हा केक मला खूप आवडतो। चॉकलेट केक माझे एकदम आवडीचे आहेत आणि मी तो खास घरी खाण्यासाठी तयार केला होता, त्यामुळे इथे तुम्हाला मी एक पीस कट करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग असा हा केक आहे आणि जे चॉकलेट लवर्स आहेत त्यांना आवडणारा असा केक आहे। त्यामुळे तुम्ही एकदा हा केक नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला हा केक कसा वाटला। तर अशा प्रकारे आपला टेम्पटिंग केक इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।